धाराशिव लोकसभेसाठी भाऊसाहेब आंदळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर। धाराशिव लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण राहणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती। मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून वंचित बहुजन आघाडीकडून धाराशिव लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंदळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाऊसाहेब आंदळकर कोण आहेत पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाऊसाहेब आंदळकर हे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून शासकीय सेवेत होते। मात्र 2011 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेना या पक्षात तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बार्शी येथे प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांनी नगरपालिकेची निवडणूक देखील बार्शीची त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती। त्यासोबतच 2014 आणि 2019 या दोनही वेळा बार्शी विधानसभेला ते इच्छुक होते। मात्र आमदार राजेंद्र राऊत व माजी आमदार दिलीप सोपल यांची वेळोवेळी वेगवेगळी राजकीय समीकरणं घडल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही। ज्यावेळी शिवसेनेत 2 गट झाले त्यावेळी त्यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली। मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांनी पुढील राजकीय गणिते पाहून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि आता शिवसेना शिंदे गटातून वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता त्यांना वंचित बहुजन आघाडीची धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे आता धाराशिव लोकसभेला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता संपली असून आता ते उमेदवार असणार आहेत भाऊसाहेब आंदळकर। भाऊसाहेब आंदळकर हे लिंगायत समाजातील आहेत। त्यामुळे आता धाराशिव लोकसभेमध्ये लिंगायत समाजाचं जे मतदान आहे त्या मतदानाकडे लक्ष ठेवून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ही उमेदवारी दिल्याचं समजतंय। कारण गतवेळी धाराशिव लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला जवळपास 98,000 एवढी मतं मिळाली होती। त्यामुळे वंचितचा उमेदवार कोण अशी चर्चा सातत्यानं सुरू होती आणि आता त्या चर्चेला भाऊसाहेब आंदळकर यांच्या उमेदवारीमुळे पूर्णविराम मिळाला आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं की या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मतं मिळवेल, विजयापर्यंत तो पोहोचू शकेल का, याबद्दल आपण आपली मतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवू शकता। त्यासोबतच आमचा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसंच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।